बोला. आम्ही जाखरून आलेलो आहे, संगमनेर तालुका. हा. आमच्यावाली 24ला जत्रा आहे आणि म्हणून पार्टी न्यायला इथं आलेलो आहे आम्ही. कोणता तमाशा बुक केलाय? तमाशा अजून बुक करायचा आहे. आम्ही आता भिका भीमाक तारीख शिल्लक हा. आहे खाली 2-3 ठिकाणी बघितले आम्ही. काही ठिकाणी तारखा गेलेले आहे, काही ठिकाणी आहे. हा. परंतु आमचं ह्या वर्षाचं गणित हा. चांगल्यात चांगली पार्टी न्यायचं गणित आहे. मग कोणती म्हणून चांगल्यात चांगली पार्टी आता आम्ही शेवटी भिका भीमा जर फायनल झालं तर ठीक आहे, हा. नाही तर मग इथं बंगला बनसुडे हा. अजून बरेच काही गमती आहे. मग ते आता चालत ज्याच्या- चालत त्याच्या बोलूया जवळ- आपण. चालत चालत बोलूया. त्याच्यामध्ये जी पार्टी चांगली असेल त्या पार्टीला आम्ही यस म्हणणार आहे आणि कार्यक्रम करायचा आमचा तयारी दरवर्षी पूर्ण आहे. पाडव्यालाच येतं का तुम्ही? दरवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी किंवा गुढीपाडव्याला येत असतो. हा. मध्ये येत नाही, लवकर कधीच सुपारी देत नाही आम्ही. हा. अगदी वेळेवर येतो आणि सुपारी देतो. कारण का यात्रा कधी म्हटली? यात्रा 24ला आहे. हा. 24ला तमाशा करायचा, 25ला हजरी करायची, हा. 25ला हगामा. यात्रेचं अतिशय असं भव्य असं स्वरूप असतं आमच्या गावात. काय कोणत्या दिग्गज देवाची यात्रा म्हटली? जाखवाई. हा. जाखवाईची यात्रा आहे. त्या जाखवाईचा आता एक 10 दिवस झाले आम्ही कार्यक्रम केला. कळस मूर्ती जवळपास 12 लाख रुपये खर्च केला गावानी. आणि आता जत्रा पण एकच नंबर करायची ठरली. कारण का आपण कुठेही समाजापेक्षा कमी राहिला नको, हा आमचा मानस आहे. आणि म्हणून आम्ही आज जवळपास 15 लोक हायफाय गाडी करून आलेलो आहे तमाशा अरे वा. ठरवायसाठी. वगनाट्य आवडतं का तुम्हाला? वगनाट्य आवडतंय, कला म्हणजे मध्ये फारसा आवडतोय, गणगवळण तर मेनच आहे. हा. नंतर फारसा आहे आणि नंतर तुम्हाला सांगतो वगनाट्यासाठीच आम्ही दुसऱ्या दिवशी ठेवतोय हाजरी ठेवतोय. कारण वगनाट्य हे तमाशा म्हणजे संपल्याच्या नंतर संपल्यानंतर असं, म्हणजे संपायच्या टायमिंगला असं, हा, संपल्यानंतर बरोबर, नाही. बरोबर, मग दुसऱ्या दिवशी हजेरी असते. हजेरी असते. मग काय आता हजेरी आणि हजरी आणि तमाशा दोन्ही. आदल्या दिवशी 24ला रात्रीचा तमाशा आणि तीच दुसऱ्या दिवशी हजरी. 9 ते 11 असा आमचा बरं. मला कार्यक्रम. सांगा, पूर्वीच्या काळी टीव्ही नसायचे, रेडिओ सोशल मीडियाची काही साधनं नसायची, त्यावेळेस मग कसं काय बरं तुमचा एक तो जुना पूर्वीचा काळ नाही का, त्याबद्दल सांगा बरं. आमच्या गावात तर एक काळ असा होता, तर ते नाचायचे आणि त्यावेळेची गंमत ती अशा होत्या, ते खानदेशी लोक असायची. हा. त्यांचे ते भाग्या दावल्या ग्याने अशी त्यांची नावं होती. ती नाचताना जमीन हादरवायची हा. आणि त्यावेळेला त्यांना जेवणा खावणावारी किरकोळ कामावर काम करायची. परंतु 4 दिवस तर गमत ठेवायचो. शेळी गंमत, त्याच्यावर गंमत, त्याच्यावर गंमत. कारण गावामध्ये आमच्या अशी पद्धत आहे, 2-3 प्रकारची लोक आहे. अतिशय भजनी मंडळ एक नंबरला आहे आमचं. आणि कलेचं त्यात नाद असल्यामुळं तमाशाचा नाद मला स्वतःलाच जास्त आहे. मी बरं, तमाशा संस्कृती संदर्भात काय सांगाल बरं तुम्ही? तमाशाची परंपरा, महाराष्ट्राची लोककला आहे. काय ही लोककला ह्या लोकांनी जिवंत ठेवली. खरं यांचे आपण आभार मानले पाहिजे. आज लोक काही तमासगिरांक काही चुकीच्या नजरेने पाहतात, काही अगदी वेगळ्या भावनेने बघतात. परंतु कलाकाराची कदर करणाऱ्या जगामध्ये थोडी लोक राहिलेली. कलाकाराची कदर करणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण ही कला आहे, जी जिवंत कला आहे, ही कुठेच नाही. तुम्ही टीव्ही मोबाईल हे चालतू काम आहे, परंतु तमाशाच्या कलाकाराचं काम जे आहे ते जिवंत काम आहे. त्यांना येस म्हणलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे असं मला वाटतंय. तमासगिरांशिवाय ही कला जिवंत राहूच शकत नाही असं मला वाटतंय. महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. आता मी एका जोपासली पाहिजे आपण या मताची. जोपासली पाहिजे. जोपासली पाहिजे या मताची. अलीकडच्या काळात तरुण मुलं जरा धांगडधिंगा करतात, काय सांगाल बरं? आता काय ते काही निघले आता त्याच्यावर तर काय काही सांगायसारखंच नाही असे. आणि चांगला त्याच्यावर कार्यक्रम लोकं- चालू असतो, त्याला गालबोट लागतं. काय सांगाल? काय चांगले लोक आता विचारसरणीतच बदल झाला. खरं जर म्हणलं ना, ही कला चालू झाल्याच्या नंतर लोकांनी असं टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे, असं इतकं फिट्ट बसलं पाहिजे. कारण जिवंत कलेवर फोकस दिला पाहिजे. पण तो आता अली काय झालं, जिवंत कलेवर फोकस न देता आणि चुकीच्या कलेवर जास्त फोकस चाललेला आहे असं जनतेचं मत आहे. त्यामुळे काय खरं नाही आता. परंतु आपण अजूनही बी आपण ज्याला म्हणतो ना, मंदिराची कळसाची दगड कळसाला आणि पायरीला, तसा तमाशा आहे ना, अतिशय कलेच्या बाबतीत ह्या कलेला तोड नाही असं मला वाटतंय. ही कला जिवंत ठेवायची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची. आणि म्हणून आपण जर प्रयत्न केला तर, नाही तर मग इथं खडे मार तिथं दगड मार, ह्याच्यामुळं तर गावं बिघडली. बरोबर. गावानी काय राहील, चांगल्या तमासगीर चांगल्या बाऱ्या असतात त्या होऊ देत नाही. आता त्या दिवशी आमच्या तिथं एक कोल्हेवाडीला रघुवीरची पार्टी होती. रघुवीर खेडकरची गंमत होती सांगासारखं. होऊन नाही दिलं, तमाशाच होऊन नाही दिला. 2 पार्ट्या गावामध्ये, काही लोक दगड आणायचे आणि काही लोक हे करायचे. तमाशा बंद. रघुवीर खेडकरचा सुद्धा तमाशा आमच्या इथं संगमनेरला वडगाव पानला. पण ते तुमच्या आमच्या मतभेदामध्ये कलाकारांची हे होती ना हरिशमेंट. बरोबर. कलाकार त्याच्यात भाजतला जातो असं. नक्कीच.